म्हणजे अत्रे जे साबखाने फोडून काढायचे लोकांना, तर ते मी 5वी 6वीत असताना त्यांची ती सगळी पुस्तकं वाचलेली. त्या अत्र्यांचा प्रहार असायचा असा, अत्र्यांचा तडाखा असायचा आणि माझ्यावर त्याचा खूप प्रभाव आहे. आणि अर्थातच त्याच्यानंतर पु ल. म्हणजे अत्रे आणि पुलंचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. आणि तिसरं अजून एक मला महत्वाचं नाव वाटतं ते म्हणजे दमा मिरासदार. म्हणजे वाचन असेल पुण्यात, कला असेल पुण्यात, साहित्य असेल पुण्यात, ज्या साहित्य संमेलनं, तर जास्तीत जास्त साहित्य संमेलनं ही पुण्यात भरलेली आहेत. मग साहित्य परिषदेचं काम पुण्यामध्ये, नाटक असेल, साहित्य असेल, चित्रपट असेल, प्रभात सारखी मोठी कंपनी पुण्यामध्ये. त्याच्यामुळे कलेची जी जी विविधांग आहेत आणि साहित्याची जी सगळी विविधांग आहेत त्या सगळ्याला पुण्यामधून खूप खूप प्रोत्साहन मिळालं. आणि मग ते सगळेच कलाकार साहित्यिक वगैरे पुण्यात यायला लागले. सो मग काय झालं की अशा गोष्टींमुळे पुण्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातली श्रेष्ठ लोक ही असायला लागली. आत्ता मी पैज लावून सांगतो, तू मला कुठलाही पेपर दे आणि त्याचं कुठलंही पान उघड, कुठल्याही पेपरचं कुठलंही पान त्याच्यात चुका असतातच. म्हणजे ही लोक, म्हणजे मराठी वृत्तपत्र, मराठी वाहिन्या, मराठी जाहिरातदार आणि सर्वसामान्य मराठी लोक हे वाटेल ते मराठी लिहित असतात. आपण काय लिहितोय ते परत एकदा बघण्याचे ते कष्ट सुद्धा घेत नाहीत आणि त्याच्यातनं त्या मराठी भाषेच्या अक्षरशः चिंध्या होत असतात. दुसरं जे वर्ल्ड रेकॉर्ड आहे ते मराठीतल्या सर्व मुळाक्षरांचा समावेश असलेलं मराठीतलं सर्वात लहान वाक्य, असं एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. पुष्पाचे प्राक्तन म्हणजे अनुप्रास अलंकारातली जगातली सगळ्यात मोठी कथा. आता मुळात अनुप्रास अलंकार म्हणजे काय, तर अनुप्रास अलंकार म्हणजे एक तुम्ही वाक्य लिहिलं तर त्या वाक्यात समजा 6 शब्द असतील, 7 असतील, 8 असतील, जे काही शब्द असतील ते कुठल्या तरी एकाच अक्षरापासून सुरू करायचे. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज माझ्यासोबत एक अशी व्यक्ती आहे गप्पा मारायला, म्हणजे इतक्या इन्फॉर्मल गप्पा होणार आहेत आज. कारण इतर एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असेल तर सोफा वगैरे असं सगळं छान बसून आम्ही मुलाखतीचे एपिसोड शूट केलेत. आज जरा इन्फॉर्मली सिटिंग अरेंजमेंट करायचं ठरवलं आणि कारण व्यक्तीच अशी आहे, दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. मराठी चित्रपट, नाटक, त्यानंतर रियालिटी शोज आणि सगळ्यात महत्त्वाचं लेखन दिग्दर्शनाबरोबर अभिनयाबरोबर एक त्यांनी फार महान कार्य करून ठेवलं. ते कार्य कुठलं, तर 43,000 शब्दांचं आणि काही लाख चौकटींचं एक सलग शब्दकोडं त्यांनी निर्माण केलं. आणि नुसतं निर्माण नाही केलं, त्याची नोंद लिम्काच्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली. तर असं हे दिलखुलास व्यक्तिमत्व, आपण त्याच्याशी बोलणार आहोत. स्वागत करूया मिलिंद शिंत्रे यांचं. नमस्कार. नमस्कार. लेखन, दिग्दर्शन, एक पुणेकर, या सगळ्याविषयी मी गप्पा मारणार आहे. पण आत्ता शेवटी जो मी उल्लेख केला इंट्रोमध्ये, तिथून मी सुरुवात करू इच्छितो. कारण ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्या मागची कथा ऐकायला आवडणार आहे की ही पहिली गोष्ट संकल्पना डोक्यामध्ये कुठनं आली, त्याच्यासाठी काम किती काळ चाललं. कारण शब्द किती म्हणालात तुम्ही, 43,360. 43,360 आणि किती चौकटी, 1,33,000. 1,33,000. तर हे जे काही आकडे आहेत ते नुसते आकडे नाहीत, ते शब्दांचे आकडे आहेत. तर हे सगळं करण्याच्या पाठीमागची प्रेरणा कुठली आणि कधी सुचलं हे? गंमत झाली. माझ्या फिल्मचं शूटिंग चालू होतं आणि लंच ब्रेक झाला होता. तर मला शब्दकोड सोडवण्याचा छंद शाळेपासून आहे. तर मी जेवताना एकीकडे शब्दकोड सोडवत होतो. तर समोर 2-4 जण बसलेले होते, आमचे अमराठी मित्र होते. त्यांनी ये क्या कर रहा है तू, नाही क्रॉसवर्ड आहे वो सॉल्व कर रहा हूं, असं एक जनरल हे सगळं झालं.
आणि बोलता बोलता तो विषय नेहमीप्रमाणे मराठी अमराठी इकडे आलाच. आणि मग ते सगळे मित्र अमराठी होते. एक हिंदी होता, एक गुजराती होता वगैरे, एक खालचा होता राव होता एक. तर मग ते आमचे काय, आम्ही सगळे कॉलेजचे मित्र आणि आमच्या गप्पा चालू झाल्या त्यातले. आणि कन्क्लुजन काय की तुम्ही मराठी लोक कोणत्याही क्षेत्रात पुढे नसता. आणि हे झाल्यानंतर काय म्हणजे दुखवलंच गेलं मी दुखावलंच गेलो. म्हणजे अरे म्हणलं वेडे आहे, आपण जिथे बसलोय ना ते का सिनेमाचं शूटिंग करतोय आपण. तर सिनेमाच म्हणलं मराठी माणसांनी सुरू केला, दादासाहेब फाळके. म्हणलं काय मराठी कुठे लोक टॉपला नाही, तर मराठी माणूसच टॉपला आहे. ओके, तर ते म्हणले नाही तुम्ही काय करता, तुम्ही दरवेळेला असली जुनी उदाहरणं सांगता आम्हाला, आत्ता कोण काय करताय. आणि असं म्हणताना तो राव मला म्हणला की बघ आता हे तू शब्द कोण सोडवतोयस म्हणला, ह्याच्यात कोण टॉपला आहे मराठी माणूस. घेतलं डोक्यात. तर तिथे जी माझी खिट्टी सरकली. म्हणलं मी आहे. म्हणलं तू तू काय केलंय. म्हणलं केलं काही नाही म्हणलं, पण करीन. म्हणलं काय करीन. तर असं अशी ती सगळी. म्हटलं काय करीन म्हणजे मी जगातला सगळ्यात मोठा शब्दकोड तयार केला. ते हसले बिसले निघून गेले. मग झालं आम्ही आपापल्या घरी गेलो. माझ्या डोक्यात ते राहिलं. त्याला आपण असं बोलून बसलेलो आहे, आता आपल्याला हे केलं पाहिजे म्हणलं. ते नुसतं बोललोय ह्याचा काही उपयोग नाही. त्याच्यानंतर मग मी एक मोठं शब्दकोड, एक आकार तयार केला डोक्यामध्ये आणि ते तयार करायला सुरुवात केली. आणि काही काळाने माझं ते वर्ल्ड रेकॉर्ड पूर्ण झालं, ते शब्दकोड. आता गंमत इथे सुरू होते, इथे संपलेली नाहीये गंमत. आणि लिम्का रेकॉर्डमध्ये माझं त्या कोड्याची नोंदणी झाली. आणि मला एक बरं वाटलं की चला की आपण एक सगळ्यात मोठं शब्दकोड तयार केलेलं आहे वगैरे वगैरे वगैरे. याच्यानंतर 1 ते 1.5 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली. आणि एके दिवशी मी टीव्ही बघत असताना मला बातमी दिसली की आय थिंक त्यांचं नाव कांबळी या नावाचे गृहस्थ होते. आणि या कांबळी नावाच्या गृहस्थांनी सगळ्यात मोठं शब्दकोड करण्याचा विक्रम केला अशी मी टीव्हीवर बातमी ऐकली. आणि मी हादरलोच. अरे म्हणलं आपण खूप महिने कष्ट करून एक शब्दकोड तयार केलं आणि हे कोण कांबळी आहेत, काय आहेत वगैरे वगैरे. आणि मी ते सगळं बघायला लागलो. तर मला इतकं वाईट वाटलं, म्हणजे मी अजिबात खिलाडू वृत्तीने ती बातमी घेऊ शकलो नाही. रेकॉर्ड्स मोडण्यासाठीच असतात वगैरे काय नाही. मला वाईट वाटलं डायरेक्ट. बरोबर की माझं शब्दकोडाचं रेकॉर्ड त्यांनी मोडलं. माझं जे शब्दकोड होतं ते 3600 चौकटींचं होतं. आणि त्यांनी 10,000चं केलं होतं, म्हणजे जवळपास तिप्पट मोठं केलं. बरं. आणि मी पुढचे 2-2.5 महिने मी रात्रंदिवस बेचैन होतो. मला काही सुधरेन खऱ्या अर्थाने सांगायचं झाल्यानंतर. असंच मग मी ते दुःख विसरून गेलो. अजून 1 वर्ष गेलं आणि पुढची बातमी टाइम्स ऑफ इंडियाला आली. गुजरात मधल्या एका माणसानी नवीन रेकॉर्ड तयार केलेल्या शब्दकोडांचं त्यांनी 15,000चं तयार केलं. मी म्हणजे खचलोच. म्हणजे अरे 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 अरे, म्हणजे आपण 3600चं केलं, कोणीतरी 10,000चं केलं, या माणसांनी 15,000चं केलं, गेलं आपण. तशी 2-4 वर्ष गेली. आणि एके दिवशी माझ्या आईचा मला फोन आला की अरे तू काय करतोय, जरा येतोस का जरा वगैरे वगैरे. मी गेलो तिच्याकडे. तर म्हणलं काय ग. ती म्हणली नाही नाही गंमत तुला दाखवायची. म्हणलं काय. ती म्हणली मी शब्दकोड तयार केलंय. म्हणलं तू कधी शब्दकोड तयार केलं. ती म्हणली नाही मी गेली 2-1 वर्ष करत होते. म्हणलं 2-1 वर्ष करत होतीस. ती म्हणली हो. म्हणलं दाखव. तर तिने कॉम्प्युटर उघडला, तिचं ते दाखवलं. तर तिने 16,500 चौकटींचं केलं होतं. तर मी खलासच झालो. मी ते चेक केलं, वारंवार तपासलं मी ते सगळं. ते होतं, ते 16,500 चौकटींचं होतं. अगं म्हणलं आई हे रेकॉर्ड झालं, तुझं सगळ्यात मोठं आहे आता. तिला ते काय मला कळत नाही, ते आता तू बघ पुढे काय करायचं. मग मी लिम्काशी करस्पॉन्डन्स केला आणि आईचं कोड सगळ्यात मोठं शब्दकोड म्हणून लिम्कामध्ये नोंदवलं. आणि त्या दिवशी मात्र माझी खऱ्या अर्थाने झोप जी गेली ती गेलीच. अरे म्हणलं काय चाललंय म्हणलं हा सगळा प्रकार. मग मी गिनीजला अप्रोच झालो. गिनीजला अप्रोच झाल्यानंतर तिथे तर हे 16,000 वगैरे आकडे अगदी कफल्लक होते. अशी मोठ्या आकाराची कोडी तिथे मला आढळली. आणि तिथे जे सगळ्यात मोठं कोड त्यावेळेला जे होतं ते 1,30,000 चौकटींचं होतं. म्हणजे डायरेक्ट त्या कोड्यावर माझं कोड ठेवलं तर माझं कोड एक काळेपेटी एवढं दिसेल, एवढंसं छोटं एका कोपऱ्यात मावेल या आकाराचं होतं. आणि मी त्यावेळेला निर्णय घेतला की आपल्याला हे कोड तयार करायचं. आता त्याच्यात अडचण अशी होती की हे करायचं कशावर. कारण आधीचं कोड मी
चक्क कागदावर तयार केलेलं होतं. वर्तमानपत्र उघडल्यानंतर 2 पानं बरोबर. जो आकार होतो त्या आकाराचं मी कोडं तयार केलं होतं. पण आता हा सगळा प्रकार मोठा होता. मग माझ्या लक्षात आलं की हे आता हे कॉम्प्युटरवर तयार केलं पाहिजे. आणि त्यावेळेला अजून एक माझ्या लक्षात आलं की एवढं मोठं शब्दकोडं तयार करताना वेळ खूप लागणार आहे आणि 5-6 महिन्यापूर्वी मी जर का एखादा शब्द त्याच्यात लिहून ठेवला असेल तर तो आज माझ्या लक्षात राहील अशातला भाग नाही. त्यामुळे पुनरुक्ती होणार, शब्द बरोबर. डबल होणार, बरोबर. ते मला होऊन द्यायचे नव्हते. तर त्याच्यासाठी म्हणलं आपण एक सॉफ्टवेअर तयार करून घेऊया की ते सॉफ्टवेअर मला एवढं इंडिकेट करेल की तुमचा शब्द डबल झालेला आहे. बरोबर. कारण मला त्या शब्दकोड्यात एकही शब्द रिपीट होऊन द्यायचा नव्हता. हो. आणि मग ते सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी मी माणसं शोधायला लागलो. त्याच्यामध्ये माझी 3 वर्ष गेली गुरुजी. बरं. आणि शेवटी मला एक सद्गृहस्थ सापडले. त्यांचं नाव आशुतोष सोमण. ह्या माणसाने मला डोंगरा एवढी मदत केली. त्यांनी ते मला सॉफ्टवेअर तयार करून दिलं. अच्छा. आणि मग ते मी माझ्या कॉम्प्युटरमध्ये त्यांनी आणून बसवलं आणि त्या दिवशी मी माझं मोठं शब्दकोड तयार करायला लागलो. आणि आम्ही ती चौकट आखून घेतलेली होती की जी 1,30,000चं रेकॉर्ड मोडेल. थोडेसे जास्त असायचं आपलं रेकॉर्ड मोडायचं म्हणून 1,33,000. अच्छा. म्हणजे मग त्या 1330/100 अशी तिचे एक चौकट आखून घेतली. आणि मला ते शब्दकोड तयार करायला त्याच्या पुढची 3.5 वर्ष लागली. बर. या 3.5 वर्षामध्ये मी डेली 16 तास, कधी 17 तास, कधी 18 तास, कधी 19 तास, कधी चक्क 20 तास असं मी डेली काम करत होतो. आणि हे मी 3.5 वर्ष करत होतो. 3.5 वर्ष मी माझे सगळे उद्योगधंदे सगळं थांबवलेलं. बर. सकाळी उठायचं 7ला, 8ला जे काय असेल ते कोड तयार करायला बसायचं, ते रात्री झोपायचं. फक्त मी 2 वेळेला जेवायला उठायचो. असा तो 3.5 वर्षाचा अथक कार्यक्रम सगळा चालू होता. आणि 3.5 वर्षांनी ते माझं कोड कंप्लीट झालं. त्याच्या पुढचे 6 महिने त्याचे क्लूज लिहायला लागले. जे आपण लोकांना सोडवायला देतो तर ते प्रश्न म्हणजे त्याला आम्ही बरोबर. क्लूज म्हणतो. तर त्याच्यासाठी पुढचे 6 महिने लागले. आणि अशा सगळ्या परिश्रमानंतर ते पूर्ण झालं. त्याच्या पुढे स्ट्रगल चालू झाला. अजून स्ट्रगल आहे. Struggle आहेच ते. मग मी गिनीजला संपर्क केला. तर गिनीजवाल्यांनी ते कोड स्वीकारायला नकार दिला. का बरं? त्याचं कारण असं की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शब्दकोड्याचे जे फॉर्म्स आहेत त्याच्यात हे बसत नव्हतं. अच्छा. मग आमची रेग्युलर तिथं भांडणं झाली. बरं. आणि मग त्या भांडणांमध्ये मी त्यांना समजावून सांगितलं की भारतामध्ये या प्रकारची शब्दकोडी गेली 85 वर्ष येत आहेत. हो. आणि जगाने जे 6 फॉर्म्स मान्य केलेले आहेत, हा त्यातला एक फॉर्म आहे. तर तुम्ही हा ऍक्सेप्ट का करत नाही? हे साधं जलतरण आहे, स्विमिंग आहे. तर स्विमिंग मध्ये सुद्धा बटरफ्लाय असतं किंवा बॅकस्ट्रोक असतं, असे वेगवेगळे असतात ना प्रकार. तर बरोबर. तसे कोड्यात पण आहेत. तर त्यातल्या एका प्रकाराने मी केलेलं आहे. तर तुम्ही ते ऍक्सेप्ट करायला काही हरकत नाही. आणि मग मी त्यांना जवळपास 70 ते 80 वेगवेगळी कात्रणं पाठवली की हे बघा, हे असे आहेत, अशी आहेत, अशी कोडी, अशी कोडी, अशी कोडी वगैरे वगैरे. माझं या पद्धतीचं आहे. मग ते म्हणले की तुम्हाला एक काम करा, तुम्ही तुमची नवीन कॅटेगरी पाहिजे म्हणून अप्लाय करा, त्याचे पैसे भरा. बरं. आणि मग पुढची ती सगळी प्रक्रिया करा. मी म्हटलं मी हे सगळं करीन, पण त्याच्यासाठी मी पैसे भरणार नाही, मला विकत काही नकोय. हो. मी विकत घेणार नाही. ते म्हणले नाही, हे विकत नाही, हे आमच्या प्रोसिजरचा पार्ट आहे. म्हणलं मग तुमची प्रोसिजर तुम्ही तुमच्या वशी ठेवा. मला माहिती आहे माझं जगातलं सगळ्यात मोठं आहे, हे मला पुरेसं आहे. बरोबर. तुमच्या सर्टिफिकेटची मला गरज नाही. कारण मी स्वांत सुखायच केलेलं आहे ते. तुमचं सर्टिफिकेट मिळवायचं मोठेपणी म्हणून मी यातलं काहीच केलेलं नाही. त्यामुळे मी त्यांचा नाद सोडून दिला. आणि मग मी लिम्काला अप्रोच झालो. मग लिम्कानी त्यांची जी सगळी प्रोसिजर होती ती मला फॉलो करायला सांगितली, ती मी पूर्ण केली. आणि लिम्कानी मला वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून मान्यता दिली. आणि त्यांच्या पुस्तकामध्ये ते सगळं छापून विपून आलं आणि ती प्रक्रिया तिथे पूर्ण झाली. फार मोठा स्ट्रगल आहे. म्हणजे 3,500 ज्या वेळेला आकडा होता त्यावेळेला स्वतः असं जरा चला आपण काहीतरी मोठं केलं बाबा, असं काहीतरी होतं. आणि जेव्हा स्वतःच्या आईकडनंच फोन येतो की मी 16,500 आणि त्याच्यानंतर परत पुढचा तो स्ट्रगल. म्हणजे तसं म्हटलं तर हे किती एक 8-10 वर्ष सुरू, 8-10 वर्ष चालू आहे. आणि आता फायनली म्हणजे अजून तो स्ट्रगल संपलेला नाहीच. आता हे कोड तयार झालं. आता करायचं काय याचं? मी रोज पाहतो माझ्या कॉम्प्युटरमध्ये की आपण काहीतरी कोड तयार केलेलं आहे, पण ते तुला कधी कळणार? ते बरोबर. जर का लोकांना मिळालंच नाही तर त्याचा उपयोगच काय? तर मग आता हे लोकांना द्यायचं कसं, असा पुढचा प्रश्न होता. तर मग एका
दूरदर्शन वाहिनीबरोबर माझं कॉन्ट्रॅक्ट झालं. त्यांना ते आयडिया भयंकर आवडली आणि हे कोडं सोडवण्याची स्पर्धा घेऊ असं म्हणून एका मराठी दूरदर्शन वाहिनीने माझ्याबरोबर करार केला. आणि त्यांनी 2 वर्ष, ते कराराची 2 वर्ष असतात आणि 2 वर्षाच्या मध्ये ते आपण थ्रू दॅट चॅनल आपण लोकांना ते कोडं सोडवायला देऊया वगैरे वगैरे असं ते सगळं झालं. आणि त्यांनी त्याचे प्रोमोज वगैरे पण सुरू केले सगळे. आणि ते रोज यायला लागलं महाशब्द कोड अमुक तमुक वर, ते सगळं त्याच्या जाहिराती सुरू झाल्या सगळ्या टीव्हीवर. नंतर एके दिवशी त्या थांबल्या. तर मला काही कळेच ना, म्हटलं हे काय झालं. तर ते काय झालं हे मला आजतागायत कळलेलं नाही. अच्छा. ते कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि ते कोड परत एकदा माझ्या कॉम्प्युटरवरच राहिलं. म्हटलं आता काय करायचं. मग तांत्रिकदृष्ट्या मी चर्चा केली काही लोकांची. मग ते म्हटले की एक काम कर, आता हे तूच लोकांच्या समोर आण, एक वेबसाईट करूया, त्या वेबसाईटच्या थ्रू हे सगळ्यांना सोडवायला देऊया. मग आम्ही वेबसाईटच्या कामाला लागलो. मग तितक्यात अजून काही पुढचे सल्लागार आले. ते म्हणले अरे आता आजकाल वेबसाईट कोण वापरतं, आता मोबाईल ऍप. म्हटलं हाही मुद्दा बरोबर आहे. मग आता त्या तंत्रज्ञांची बोलणी सुरू केली. गेली 1.5 वर्ष ती सुरू आहेत. आता त्या ऍपचं काम चालू झालेलं आहे, वेबसाईटचं काम चालू झालेलं आहे, ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे. म्हणजे जवळपास आमच्या अंदाजाने ते 90% काम पूर्ण झालेलं आहे. आणि आता अशी अपेक्षा आहे की येत्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यांमध्ये ह्या कोड्याचं ऍप पूर्ण होऊन ते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेलं असावं, लोक आपल्या घरात बसून ते सोडवतील. तर असं ते आता खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यात आलेलं आहे, पण होईल त्यावेळेला खरं. कुठल्याही गोष्टीला सक्सेस व्हायला एक तप लागतो असं हो, म्हणतात. अक्षरशः तसं ही तपपूर्तीच हो असेल हो म्हणजे. अक्षरशः ते करणं. आणि पप पण झाली माझी. मला ते विचारायचं होतं की गिनीजनी नकार दिला किंवा पैसे भरा वगैरे असं सगळं सांगितलं आणि ते वाद झाले वगैरे, सगळ्या गोष्टी झाल्या. लिम्का हे आहे. पण ह्याच्या पाठीमागे ह्याच्या पूर्वी कधी म्हणजे असा अप्रोच करायचं म्हटल्यानंतर असा अभ्यास केला होता का या निमित्तानेच त्याच्यावरती रिसर्च केला? कारण कसं आहे की बऱ्याच जणांना हेच माहिती नसतं. म्हणजे आपल्या गप्पांमधून काही लोकांना हे कळू दे की कसं असतं, आर्ट असते किंवा क्षमता असते, पण पोचायचं कसं तिथपर्यंत हे माहिती नसतं. तर तो स्ट्रगल कसा पूर्ण झाला? माझ्यासाठी कसं होतं की मी 5वीत होतो. त्यावेळेला आमच्या शाळेच्या मासिकात, म्हणजे माझी शाळा नुमवी, पुण्याची नुमवी शाळा, तर नुमवीय नावाचा एक अंक निघायचा. तर नुमवीय मध्ये मी 5वीत असताना मी तयार केलेलं शब्दकोड छापून आलेलं आहे. कारण मी 5वी पासूनच शब्दकोडी तयार करत होतो. तेव्हा माझ्या दृष्टीने ते काही फार अवघड नव्हतं. फक्त त्यावेळेला ती लहान आकाराची असायची, एक 6x6 किंवा 8x8. म्हणजे रोज वर्तमानपत्रात ज्या आकाराचं शब्दकोड येतं त्या आकाराची शब्दकोडी मी शाळेत असताना तयार करत होतो. तेव्हा ते तयार करणे काही माझ्या दृष्टीने फार अवघड अशातला काही भाग नव्हता. नंतर मी त्याचा आकार वाढवत गेलो. आता हे करण्यासाठी काय लागतं, तर तुम्ही ज्या प्रकाराचं शब्दकोड करताय, म्हणजे आता मी मराठी भाषेतली शब्दकोडी तयार करतो, तर काय मग मराठी भाषेतले शब्द तुम्हाला माहिती पाहिजेत किंवा सामान्य ज्ञान. कोड्यामध्ये 2 प्रकार आहेत, सामान्य ज्ञान आणि त्या भाषेचा अभ्यास. या 2 गोष्टी प्रत्येक भाषेतल्या शब्दकोड्यांमध्ये असतात. बरोबर. तर मी लहानपणापासून जनरल नॉलेजच्या स्पर्धांमध्ये पण भाग घेत होतो, तेव्हा माझं जनरल नॉलेज बरं होतं. आणि हो, पुण्यामध्ये राहून माझं एखाद्या गोष्टीवर प्रभुत्व होतो असं म्हणणं हा गुन्हाचे म्हणजे. लोक तत्क्षणी अक्कल काढायला बसलेली. सामान्य ज्ञान माझं बरं होतं, अगदीच सामान्य होतं अशातला भाग नाही. त्याच्यामुळे मी ती शब्दकोडी तयार करत होतो. नंतर मी त्याचे आकार वाढवत गेलो त्या कोड्यांचे. सो ही त्याच्या पाठीमागची हे आहे सगळी पूर्वपिढीका त्याची अशी आहे. बरोबर. म्हणजे नक्कीच ह्याला वाचन पण लागतं. म्हणजे कसं आहे की नुसतं भाषेवरती प्रभुत्व असणं किंवा भाषेचं ज्ञान असणं ही गोष्ट वेगळी आहे, पण शब्द भांडार तुमचं जर का वाढवायचं असेल तर तुम्हाला वाचन फार आवश्यक आहे. कुठल्या प्रकारचं वाचन जास्त आवडतं करायला, का सर्व प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतं? लहानपणी जर का बघायला गेलं तर माझ्या मुंजीमध्ये मला समग्र अत्रे आणि पु ल देशपांडे यांची पुस्तकं मुंजीत मला भेट मिळालेली होती. वा वा वा. तर त्याच्यामुळे आता 5वीत मला ते विनोद कितपत समजत असतील मला माहित नाही, पण मी ती सगळी वाचून काढल्याचं मला आठवतंय. मग त्याच वेळेला आम्हाला लायब्ररीमध्ये दमा आणि शंकर पाटील भेटले.
अच्छा. भेटले म्हणजे त्यांची पुस्तकं मिळाली. हा. तर माझा कल हा विनोदी साहित्याकडे पहिल्यापासून होता. हम्म. त्यामुळे शालेय जीवनापर्यंत आणि महाविद्यालयीन माझं संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत हम्म. मी विनोदीच वाचत होतो. हम्म. नंतर मात्र आता चौफेर चतुरस्र वाचन आहे. हम्म. आता काही फक्त विनोदीच वाचायचं अशातला काही भाग नाहीये. हम्म. वैचारिक पण आहे, आध्यात्मिक सुद्धा हल्ली वाचन चालू केलेलं आहे. हम्म. चक्क रहस्य कथा पण आहेत, हम्म. सामाजिक पण कथा आहेत. सर्व वाचन सर्व. हम्म. म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये ठरवून हम्म. मधली 5 ते 6 वर्ष या कोड्याच्या आधीची हम्म. आणि नंतरची हम्म. मी रोज किमान 200 ते 250 पानं वाचत होतो. बरं. रोज. हम्म. म्हणजे आयदर पुस्तक वाचायचं किंवा चित्रपट बघायचा. म्हणजे तेवढा तो इनपुट मिळाला पाहिजे, तेवढी ब्रेनला सवय होती आणि तेवढा वेगही होता म्हणजे वाचनाचा आणि पचवण्याचा. त्यामुळे वाचनाची आवड आणि सुदैवाने मला लहानपणापासून पुस्तकं मिळत गेली. आमच्या शाळेची लायब्ररी त्याच्यासाठी अत्यंत प्रमुख गोष्ट आहे, खाण म्हणजे आमच्यासाठी. तर आम्हाला शाळेमध्ये कायमच प्रोत्साहन मिळायचं अशा गोष्टींसाठी. घरी पण वातावरण होतं तसं. आणि याचा एक पुरावा म्हणजे हा जो चष्मा आहे हा मला 9 मार्च 83 ला लागलेला आहे. बरं. तर काय पुस्तक वाचतच बसायचं, अंधार पडलं तरी असं करत वाचत बसायचं, त्याच्यात ते डोळे गेले ते गेलेच. गेले म्हणजे चष्मा लागला. चष्मा लागला. तर वाचनाची आवड तशी लहानपणापासून आहे आणि तसं पोषक वातावरण पण आहे. आणि आसपासचे मित्र म्हणा किंवा शाळा किंवा नातेवाईक वातावरण सगळीकडे तेच होतं. त्याच्यामुळे मग ते पूरकच होतं सगळं. माझ्याशी गप्पावर तर जसं तुम्ही म्हणाला की 3 वर्षचा टाइम स्पॅन होता जो मी सकाळी उठायचो आणि रात्री जेवेपर्यंत किंवा रात्री झोपोस्तोपर्यंत मी फक्त शब्दकोडच करायचो. करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारतोय की 3 वर्ष आपण एक प्रोजेक्ट करणं आणि प्रस्थापित मार्गावरून आपण थोडंसं बाजूला होऊन ते कार्य करणं हा डिसिजन तसा कठीण किंवा ज्याला आपण म्हणू की ही तारेवरची कसरतच नाही, चक्क मी सांगायचं झालं ना करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूने तर हा चुकला नाही. कारण त्या 3-4 वर्षात माझं एकही नाटक सिनेमा येऊच शकलं नाही, यारच नव्हतं. पण मला फार पश्चाताप वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच्या आधी मी एक लगोरी नावाची सिरियल शूट करत होतो. बरं. म्हणून मी मुंबईला असायचो त्या शूटिंगच्या वेळेला. पण ती करत असताना माझं ते कोडं मी सुरू करायच्या विचारात आहे वगैरे त्या स्थितीमध्ये मी होतो आणि 24 तास मी माझं कोडं करत नाही अशी एक मला ती टोचणी अशी लागून राहिलेली असायची. मी याला शूटिंग करतोय ते खरं तर मी कोडं केलं पाहिजे आणि असे मी 6 महिने घालवलेत त्याच्यामध्ये. आणि माझ्या लक्षात आलं की नाही, आपण हे नाही म्हणजे आनंदाने शूटिंग करू शकत नाही होत आपण. आणि म्हणून म्हटलं आता ही सिरियल संपल्यानंतर आपण ते शब्दकोडं तयार करायला घेऊ, ते एकदा संपवू आणि मग आपण आपलं काय उद्योगधंदे असतील ते करूया म्हणून नंतर. तर ती मला टोचणी होती. मला सुखाने शूटिंग करता येत नव्हतं हे तितकंच खरं आहे. पण मग दुसरी बाजू अशी आहे त्याची की त्या 3 वर्षांमध्ये 4 वर्षांमध्ये की जी उमेदीची होती वगैरे त्याच्यात माझ्या अजून 4 सिनेमे 4 नाटकं आली असती वगैरे वगैरे. दोन्ही बाजू आहेत. पण हे मला मिळालं ते मला सोडावं लागलं काहीतरी. बरोबर. आणि आमचे सिनेमा नाटकातले अनेक मित्र म्हणतात की नाही नाही काय झालं असतं तुझं की 4 ग्रेट सिनेमे आले असते, नाटकं आली असती, पण हे नसतं. बरोबर. हे जगातलं 1 नंबरचं काम झालेलं आहे. तर मला ते कुठेतरी भरपूर समाधान सुद्धा आहे. हे अजिबातच मला रुखरुख असं काय झालं असं नाही वाटत त्याच्यामध्ये. चित्रपट लेखनाकडे प्रवास कसा सुरू झाला? चित्रपट लेखनाकडे प्रवास असा झाला सुरू की ज्या वेळेला मी या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं तर साहजिकच मी सुरुवात परत एकदा एकांकिकेपासून केली होती. ठरवलं म्हणजे तो पॉइंट काय होता? सांगतो मी. एकांकिकेपासून सुरुवात केली कारण शाळा कॉलेजला असताना एकांकिका करत होतो. आणि मग काय राज्यनाट्य स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा, मग सगळ्या ओपन स्पर्धा, अमुक तमुक ती जी मग व्यावसायिक नाटकात काम असं सगळं सुरू केलेलं होतं. आणि एक दिवस मला मुंबईहून एका मोठ्या निर्मात्याचा फोन आला, त्यांचं नाव सुधीर भट. बरं. की मोरूची मावशी करायचंय. आणि मी पुण्यात मोरूची मावशी केलेलं होतं, त्यांना माहिती होतं. मग मी तिकडे गेलो, माझे फोटो वगैरे दाखवले आणि मग ते झालं, जवळपास फायनल झालं. आणि काही कारणाने ते बंद पडलं. तेव्हा मी हिरबुसला होऊन परत आलो होतो पुण्याला. नाहीतर मग माझं त्याच वेळेला कारकीर्द नट म्हणून वेगळी सुरू झाली असती त्यावेळेला. मग मी परत माझ्या व्यवसायात गर्क झालो आणि मग मी मोठा ब्रेक घेतला. कारण नाटक आणि चित्रपट या क्षेत्रातले उत्पन्नाचे आकडे तुम्हाला दमवणारे आहेत. की जे तुम्हाला
ऍक्च्युली दम लागतो ते हो. बघून. हो. आणि हे मी गेली 10, 15, 20 वर्ष माझे जे 6 ध्येयी होते हम्म, त्यांची मी उत्पन्न सगळ्यांची बघत होतो. हम्म, तर माझं खऱ्या अर्थाने तेवढं धाडस झालं नाही की वाटेल ते करून परत एकदा जाऊन दारिद्र्यात उडी मारायची. हम्म, हे काही माझं डेअरिंग झालं नाही. हम्म, आणि मी निर्णय घेतला की आपण आधी जरा 4 पैसे काढीला ठेवू, हम्म, मग परत येऊ, म्हणून मी ब्रेक घेतला होता. हम्म, मग हे सगळे पैसे कमवून मग मी इकडे परत आलो हम्म. आणि मी एकांकिकेपासून सुरुवात केली. म्हटलं आता बरं. बघू तरी आपल्याला जमतंय का. हम्म, आणि असं म्हणून मी एका कॉलेजला चक्क पुरुषोत्तमसाठी एकांकिका दिलेली होती, हम्म, देता का करंडक नावाची. हम्म. तर त्याला त्या वर्षीचा करंडक मिळाला. अच्छा. मग त्याच्यानंतर मी 1-2 कमर्शियल नाटकं केली, ती पण व्यवस्थित गेली. हम्म, आणि म्हटलं आपल्याला हे सगळं येतंय, हम्म. सिनेमाचं कुठं काय माहिती आपल्याला. पूर्वी पण नाटक आणि एकांकिका करत होतो, आता मी परत तिथपर्यंतच आलो. हम्म, आणि त्यावेळेला अनेक मित्र मला म्हणले, हम्म. यार तू सिनेमा का नाही करत, सिनेमा का नाही करत. आणि नाव घेऊन मी सांगतो की विनोद सातव नावाचा आमचा एक जुना मित्र आहे, हा. की आता त्याची पुण्यामध्ये हो. खूप मोठी कंपनी आहे, लीड मीडिया लीड नावाची. मीडिया नावाची. तर सिनेमाची प्रमोशन्स करणे आणि सिनेमा जगताचा उद्धार करणे असा त्याचा धंदा आहे. माझ्या मते आरपार नावाचं आरपार, हा, correct. युट्यूब हा. तोच विनोद सातव. हा. हा आमचा जुना नाटकातला मित्र. हम्म, म्हणजे तो स्वतः एकेकाळी नट होता. हा. त्याच्यावर आम्ही त्याला अजून रागे भरतो. म्हणजे पूर्वी का करत होतास म्हणून नाही, आता का करत नाही म्हणून. बरोबर. तर तो मला म्हणला की अरे तू पिक्चर का नाही करत. हम्म, आणि तो 1.25 तास माझ्या डोक्यावरच बसला. हम्म, तू लिही सिनेमा, तू चांगला लिहू शकशील. अरे म्हणलं मला ते स्क्रीन प्ले म्हणजे काय असं ते माहितीच नाही. हम्म. ते कसं लिहायचं, काय लिहायचं वगैरे वगैरे वगैरे. तो म्हणला ते मला काही माहित नाही. म्हणला तू तो सिनेमा लिही, तू सिनेमा लिहायला सुरुवात कर. असं त्यांनी मला भरतनाट्य मंदिरच्या शेजारी एका हॉटेलमध्ये बसून 1.25 तास त्यांनी माझं अक्षरशः ब्रेन वॉश. ब्रेन वॉश केला त्याने माझा. हम्म. तर मी असं त्याच ह्याच्यात जायला मला ते पटलं, अरे हे केलं पाहिजे आपण. पण तोपर्यंत मला इतकी तेजपुंज माणसं दिसत होती, अरे हाही सिनेमा करतोय, हाही सिनेमा करतोय, हाही सिनेमा करतोय. आणि मग आमचं एक जुनं तत्व आहे, वाईटच करायचं असेल तर मी का नाही करायचा. असं म्हणून म्हटलं आता आपण लिहूच. हा. मग मी एके दिवशी बैठक मांडली आणि चक्क एक सिनेमा लिहायला बसलो. हम्म, एक असं हाताने लिहितो तो हो. त्याला काही डीटीपी कॉम्प्युटर वगैरे असला काही प्रकार बरोबर. नव्हता. ते स्क्रिप्ट अजूनही माझ्याकडे आहे, बरोबर. हाताने लिहिलेलं. आता ही सांगतो ती गोष्ट कुठल्या सालातली? की 5-6 2005. 5 किंवा 6 अशी ओके, काहीतरी ती ओके. गोष्ट होती. हा. ते 7 असेल maximum. ओके, ओके. आणि ते लिहिलं आणि म्हणलं आता हे काय, हे लिहिलंय भाऊ आपण सिनेमा म्हणून, आता काय झालं याचं कोणाच ठेवू. मी डायरेक्ट पटकथा लिहिली. मी एक संहिता लिहिली. आता ती कथा लिहिली आहे, पटकथा लिहिली आहे, मला ते काय माहित नाही, याला काय म्हणतात लोक माहिती नाही. हे माहितीच नाही ना. मला जे वाटलं ते मी लिहिलं. हा. मग मी भीत 4-5 जणांना म्हणलं अरे मी असं असं लिहिलंय, ते बघा आता काय कसं काय वाटतं. आणि असं म्हणून मी ते वाचून दाखवलं. हा. ते म्हणले अरे हा सिनेमा आहे, हा. दिस इज स्क्रीन प्ले, अच्छा. ह्यालाच स्क्रीन प्ले म्हणतात. हा. हा तू लिहिलेला आहे, हे तू लिहू शकतोस. हम्म, मग ते मला जरा बरं वाटलं. आणि त्याच्या पुढच्या महिन्यात मला एका निर्मात्यांचा फोन आला. हम्म. त्यांचं आडनाव कुलकर्णी. बर. आणि त्यांना सिनेमा करायचा होता. हम्म, मग त्यांनी माझ्याशी चर्चा केली, 1.25 तास गप्पा हम्म. वगैरे मारल्या. हम्म. आणि ते म्हणले तुम्ही लिहाल का सिनेमा वगैरे वगैरे. मी म्हणलं हो लिहीन. नाही लिहाल का म्हणजे लिहू शकाल का. मी ॲबिलिटी बद्दल विचारतोय, इच्छेबद्दल नाही. बी स्पेसिफिक. हा. तर मी म्हणलं हो मला येतच लिहिता. हा. त्याला काय आता सिद्ध झालं होतं. हा. तर ते म्हणले मग तुम्ही मला लिहून दाखवा 2-4 पानं. हम्म. म्हणलं मी नाही लिहून दाखवणार. म्हणलं मला येतं. म्हणलं मी कशाला लिहून दाखवू. हम्म. तर मला विनोदी लिहिता येतं हे तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही मला बोलवलं. हम्म. पण ते असे फार परफेक्ट होते ते गुरुवस्त. ते म्हणले "हे बघा, विनोदाच्या काही व्याख्या मी ठरवलेल्या आहेत. विनोद कशाला म्हणायचं हे मी ठरवतो. ओके, तर तुम्हाला तसं येतंय की नाही हे आधी मला पाहायला पाहिजे, मी रिस्क कशी घेऊ." बरोबर. तर मग मी त्यांना म्हटलं बरं ठीक आहे, मग तुमच्या दृष्टीने आदर्श विनोद कुठले ते मला ठीक आहे. सांगा. तर ते म्हणले की मी काही महिन्यांपूर्वी एक एकांकिका बघितली होती, ती जबरदस्त विनोद होती, मला तसं लिहून पाहिजे. म्हटलं कुठली. तर ते म्हणले देता का करंड. अच्छा. अरे ये तो आप नाही आहे. तर मी म्हटलं ती मी लिहिलेली आहे. ते म्हणले काय सांगताय.
तर त्यांना एकदम ते अपेक्षित नव्हतं. बरोबर. म्हणून मीच लिहिली ती, तुम्ही चेक करा म्हणलं. त्याला ना तर ठीक आहे ठीक आहे. मग आता काय जवळपास पक्कच झालं. पण तरी पण मी तुम्हाला अजून एक नाटक सांगतो. हम्म. तर तेही मला विनोद म्हणून आवडलेलं होतं. जातकुळी वेगळी होती. ते तुमच्या देता का करंडक सारखं नव्हतं. ते वेगळे विनोद होते. ते तसंही जरा जमलं पाहिजे. म्हणलं कुठलं नाटक? ते म्हणले क्लीन बोल्ड नावाचं नाटक होतं. त्यावेळेला त्याच्यात प्रसाद ओक आणि श्रुती मराठे, मंगेश देसाई वगैरे काम करत होते. हम्म. म्हणलं त्याही नाटकाचा लेखक मीच आहे. आणि तो विषय सगळा संपला. त्यांनी डायरेक्ट माझ्या हातात ऍडव्हान्सचा चेक ठेवला वा. आणि तो सिनेमा त्या पद्धतीने मला मिळाला. हम्म. त्यातलं थोडंसं चॅलेंज असं की तो 10 दिवसात लिहायचा. अच्छा. तो सिनेमा विनोदी होता आणि त्याच्यात सगळ्या मराठीच्या गमती जमती होत्या. त्या सिनेमाचं नाव तुला शिकवीन चांगलाच धडा. बर. अच्छा. आणि तो मला असं वाटतं की सक्सेसफुली हो. चांगल्या पद्धतीने लिहिला, कारण तो खूप चालला सुद्धा, गाजला सुद्धा आणि तो क्लास मास असा दोन्हीकडे आवडला. हो. अशा पद्धतीने मी या क्षेत्रामध्ये आलो. चित्रपट क्षेत्रामध्ये ऍज अ लेखक म्हणून प्रवास लेखक सुरू म्हणून झाला. घुसलो. चित्रपटाच्या लेखनाचा पाथ कळला, पण झी वरती फुबाई फूचे माझ्यामध्ये 2 सीझन हो. झाले. तर ते फुबाई फूचं सूत कसं जमलं? आमचा एक मित्र आहे, त्याचं नाव आनंद इंगळे. हा एक प्रथितयश नट आहे. तर हा अत्यंत व्रात्य मुलगा आहे आणि आम्ही बालमित्र. हा. तर आमचे काय अधनमधनं फोन होत असतात, त्याही वेळेला व्हायचे वगैरे वगैरे. आणि एके दिवशी तो मला म्हणला आपण जरा भेटूया वगैरे. आम्ही भेटलो. काय म्हणलं, हे फुबाई फू तू जरा लिहिशील का? तर आता मी स्वतः टीव्हीचा कट्टर विरोधक, त्याच्यामुळे माझ्या घरी टीव्हीच नव्हता. बर. तर म्हणलं मुळात हे काय फुबाई फू वगैरे? म्हणला यार काय नाही, म्हणला विनोदी ते सगळी स्किट्स वगैरे असतात. म्हणलं काय म्हणजे हा प्रकार सगळा? मग त्यांनी मला फुबाई फूचा फॉर्मॅट सगळा सांगितला. म्हणलं काय 7 ते 8 मिनिटाचं एक स्किट असतं, 2 पात्र असतात आणि ते विनोद करायचे म्हणला तिथं, आणि ते तुला करता येतील म्हणला. तर मी तुझं नाव तिकडे सांगितलेलं आहे. म्हटलं तिकडे म्हणजे कोणाला सांगितलंय? तो म्हणला झीवाल्यांना सांगितलंय. आणि काय निर्माता दिग्दर्शक राकेश सारंग, बरं, सिनियर मोस्ट प्रोड्युसर अँड डिरेक्टर इंडस्ट्री मधले. बरोबर. तर त्यांना सगळं सांगितलेलं आहे आणि माझा असा विश्वास आहे की तू ते लिहू शकशील वगैरे वगैरे. तर त्याने जो गुंडाळला मला अक्षरशः, की जो टीव्ही मी बघतही नव्हतो, तर म्हणलं लिही, तर म्हणला गंमत तरी म्हणला दे 4-5 लिहून, असं तो मला म्हणलं. आणि मग काय त्याने जे गारून टाकलं माझ्यावर असं. दुसऱ्या दिवशी परत बोल, मग आपण एक काम करू म्हणला, चल माझ्यावर मुंबईला. म्हणलं मी मुंबईला येऊन काय करू? म्हणला एक काम कर, गाडीत आपण जाताना गप्पा मारूया, शूटिंग करूया. त्या दिवशी मी शूटिंग करीन, मग तू ते सगळं बघ आणि दुसऱ्या दिवशी परत येऊया म्हणला, काय गंमत. म्हणलं चला. असं म्हणून त्याने मला गाडीत घातलं आणि आम्ही मुंबईच्या वाटेने निघालो. आणि त्या प्रवासात ज्या सगळ्या गप्पा झाल्या, तर एक्सप्रेस हायवे संपल्यावर तो मला म्हटलं तुझ्या लक्षात आलं ना आता कसं काय लिहायचं ते? म्हणलं हो म्हणजे आता काय वगैरे. तर तो म्हणला की आता लिही आणि आपण त्यात शूट करूया. तर अरे म्हटलं असं, तो म्हणलं तू लिही तर होईल म्हणला. मग मी तिकडे त्या सेटवर गेलो, पोचलो वगैरे वगैरे. आणि तिथं मी त्याला त्या दिवशी गप्पांमधनं सुचलेलं वगैरे असं ते पहिलं लिहून दिलं. ते सुदैवाने तिथं त्यांना आवडलं आणि त्यांना माझी आणि मला त्यांची अशी चटक लागली. आणि मग मी त्या सीझन मध्ये लिहित गेलो. मग मी त्यांना जवळपास तिथं 35 ते 40 स्किट्स लिहून दिले. आणि काय विनोद हा आपला प्रांत असल्यामुळे मला ते काही फारसं अवघड गेलं नाही त्यावेळेला. आणि हा फॉर्म मी आतापर्यंत कधी केलेला नव्हता. म्हणजे आतापर्यंत आपल्याला कशी सवय होती की 2 अंकी नाटक लिहिणं किंवा एकांकिका लिहिणं किंवा पथनाट्य लिहिणं किंवा रेडिओसाठी लिहिणं किंवा कथा लिहिणं किंवा विनोद लिहिणं, असे वेगवेगळे विनोदांचे फॉर्म्स मी हाताळलेले होते. स्किट तोपर्यंत हाताळलेलं नव्हतं, किंवा रादर कमर्शियल लेवलला किंवा अमॅटर लेवलला स्किट हा प्रकार त्याच्या आधी होत नव्हताच. तो खऱ्या अर्थाने फुबाई फू पासून प्रकाशात आला असं आपण म्हणूया. तोपर्यंत ते झीच्या इव्हेंट्स मध्ये छोटी छोटी स्किट्स वगैरे असायची. पुरस्कार सोहळा. हा, पण त्याला मोठं मार्केट जे मिळालं ते त्या फुबाई फू या मालिकेमुळे मिळालं. आणि या आनंद इंगळ्यांमुळे आम्ही त्या प्रवाहात ओढले गेलो. मग पहिला सीझन झाला, मग दुसरा सीझन झाला आणि मग दुसऱ्या सीझन नंतर मग मी म्हणलं आता मी थांबतो, म्हणलं की आता मला तो लिहायचा कंटाळा आलेला आहे. मग ते परत म्हणले नाही नाही तुम्ही लिहा वगैरे, चांगलं लिहिताय ते वगैरे.
म्हटलं मी आता एकाच अटीवर लिहिन की मी जर का काम करणार असेल तर मी लिहीन, नाहीतर मला काही दुसऱ्यांसाठी लिहिण्यात इंटरेस्ट. मग असं म्हणल्यानंतर 1-2 सीझनची गॅप गेली. मग पुढच्या सीझन त्यांनी मला ऍक्टिंगला बोलवलं. मग त्याच्यामुळे अर्थातच माझी जी सगळी स्किट्स होती ती मीच लिहित होतो. तसे 2 सीझन गेले. मग एका वेगळ्या चॅनलवरती महाराष्ट्राची हास्य जत्रा आत्ता झालोय, कॉमेडीची बुलेट ट्रेन या नावाचं एक होतं. मग मी तिकडे जरा घुसलो होतो. मग तिकडे काही स्किट्स वगैरे केली होती. अशा पद्धतीने मी या स्किट इंडस्ट्रीमध्ये घुसलो. अच्छा. नंतर त्याचा मला कंटाळा आला. हा. मग मी ते थांबवून टाकलं. याचा एक तोटा पण झाला, कारण एक तर ऑफर्स तशाच यायला लागल्या. बरोबर. त्यामुळे नाटक लिहाल का सिनेमा लिहाल का ही विचारणा संपली. त्यामुळे तो स्किट लेखक या स्किट लेखनातच अडकतो. बरोबर. म्हणजे मला हार्डली आत्ता मी आठवतोय की एखादं नाव असं आहे का की जो स्किट लेखकही होता आणि नंतर तो फुल फ्लेज लेखक झाला, तर असं नाव नाहीये. या स्किट लेखनात सिनियर जी नावं आहेत, म्हणजे सगळ्यात जास्त ज्यांनी काम केलेलं आहे तो आमचा मित्र सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी, म्हणजे हास्य जत्राचे सर्वे सर्व. तर हे दोघं गेली 15 वर्ष आपण म्हणू हे स्किट लिहित आहेत. स्किटवर यांची मास्टरी लाईक एनिथिंग. म्हणजे यांच्या इतकं स्किट कोणाला कळलेलं नाही मराठीत तरी. ओके, अजिबात कोणाला कळलेलं. त्यांची अभूतपूर्व कमांड आहे या सगळ्या विषयांवरती. पण माझी एक अत्यंत तक्रार, हे मी त्यांच्यापाशी पण भेटलं की बोलून दाखवतो की तुम्ही सिनेमापासून नाटकापासून दूर गेलात. बरोबर. पण ते काय, एक काहीतरी करताना दुसरं करता येत नाहीच. बरोबर. तर तो तोटा मला स्वतःला जाणवायला लागला त्यावेळेला की मी आता सिनेमा लिहू शकत नाही. याचं कारण असं की कुठलाही प्रसंग दिसला किंवा डोक्यात आला की हा 2 पात्रात कसा होईल हेच डोक्यात व्हायचं. बरोबर. त्याच्यामुळे सिनेमा व्हिज्युअलाइज होणं किंवा सुचणं किंवा नाटक व्हिज्युअलाइज होणं किंवा सुचणं ही प्रोसिजर माझ्या बाबतीत तरी थांबली. काही जगात घडलं की याचं स्किट कसं होईल, 2 पदरी 2 लोक उभे आहेत आणि काहीतरी बोलून करतायत वगैरे वगैरे, हेच माझ्या डोक्यात लागलं. आणि मग एक दिवशी मी निर्णय घेतला की आता याच्यामुळे मी स्किट लिहिणार. सो ही माझ्या स्किटची सुरुवात आणि ही माझ्या स्किटची शेवट. स्किटच्या त्या सगळ्या प्रवासानंतर माझ्या मते इब्लिस आलं. आणि म्हणजे त्याच्यामध्ये बरीच गॅप असणार ना. म्हणजे नाटक जिथे थांबवलं आणि चित्रपट आणि त्याच्यातनं परत टेलिव्हिजन मधनं स्किट मधनं परत ऍज अ अभिनेता, अशा सगळ्या ह्याच्यानंतर जसं ऍज यू सेड की बाबा मला तसंच सुचायला लागतं की काय, कारण स्किट लेखकाचं असं नक्कीच होऊ शकतं आणि होतं. तरी त्याच्यानंतर मग इब्लिस आलं. मग तो परत एकदा नाटकाकडे येण्यासाठी स्ट्रगल झाला का ते सुचलं सहज? नाही, सांगतो. आता मध्ये कोड आहे आपलं, मगाशी जे मी बोललो होते, ती 4 वर्ष माझे असे हात शिवशिवत होते. आणि ज्या दिवशी मी हे शब्दकोड लिहून पूर्ण केलं, ते हुश्य आता हे संपलं सगळं, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी इब्लिस हे नाटक लिहायला घेतलं. बरं. आणि ते मी 4 दिवसात लिहिलेलं नाटक. त्याला मला फक्त 4 दिवस लागले. आणि आज पहिल्या अंकातला फर्स्ट हाफ, मग सेकंड हाफ, मग तिसऱ्या दिवशी दुसऱ्या अंकातला फर्स्ट हाफ, सेकंड हाफ, 4 प्रवेशांचं नाटक. आता हा खरं तर सिनेमा माझ्या डोक्यात होता. बरं. पण इतक्या वर्षांच्या सवयीमुळे मी जेव्हा आता टायपिंगला सुरुवात केली, तर त्याला मी पहिलं वाक्य असं लिहून बसलो की पडदा वरती जातो त्यावेळे. आणि असं पण मी थांबलो, अरे आपण सिनेमा लिहितोय, पडदा कुठला. म्हणलं नाही, आता पण लिहिलंय ना, तर आता पुढे कंटिन्यू करूया. आणि असं म्हणून मी ते लिहायला सुरुवात केली. मग ते कदाचित कसं आहे की इतक्या वर्षांचं ते डोक्यात साठलेलं कथानक एकीकडे, तर ते खूप पक्क झालेलं होतं. बरोबर. त्याच्यामुळे त्याची जी कथा आहे, त्याचं जे संपूर्ण त्याचा जो क्राफ्ट आहे तो माझ्या डोक्यात खूप पक्का झालेला होता. त्याच्यामुळे मग मला लिहायला फार वेळ लागला. आणि मग मी ते जेव्हा लिहून काढलं, अरे म्हणलं झालं नाटक. म्हणजे हा मलाही पहिल्यांदा अत्यंत एक सुखद असा धक्का होता. झालं 4 दिवसात नाटक. परत मी तपासून बघितलं, म्हणलं हा ठीक आहे, झालंय, जमलंय आता हे आपल्याला. आणि मग ते म्हणलं आता हे नेऊया, सुस्थळी देऊया. मग चांगले निर्माते आणि चांगले अभिनेते यांच्याकडे त्याची वाचनं करणे हा एक नेहमीचा प्रवासाचा भाग असतो. आणि मग मी त्या पद्धतीने प्रवास चालू केला. आणि एके दिवशी मी अलबत्या गलबत्या नाटकाची जाहिरात वाचली.
आमचा मित्र वैभव मांगले ते काम करत होता. आमचा फोन बिन झाला, आहे पुण्यातच वगैरे वगैरे वगैरे. आणि मग भेटलो आम्ही. तर मग काय तुझं काय चालू आहे वगैरे वगैरे असं ते सगळं झालं. अरे म्हणलं आत्ताच एक नाटक लिहून कम्प्लीट केलंय. अरे वाचूया. म्हणलं वाचूया. झालं वाचन. पहिला अंक संपला, म्हणला आपण एक करूया म्हणला नाटक. थांब म्हणलं दुसरा अंक आहे का नाही. पूर्ण नाटक ऐक आणि मग ठरव म्हणलं. तो म्हणलं का असं काय म्हणलं तू ऐक म्हणलं मग ठरव. पण सुदैवाने तर दुसरा अंक ऐकला त्यांनी, लगेच त्यालाही ते आवडलं. आणि मग आमच्या पुढच्या कामकाजाला सुरुवात झाली. मग झीला अप्रोच झालो. मग झीचे जे सगळे क्रिएटिव्ह जे लोक होते त्यांच्यावर दुसरं वाचन झालं आणि तिथेही परत तोच चांगला अनुभव आला. वाचन झाल्या झाल्या ते लोक म्हणले उद्यापासून तालमी चालू करा, त्याच्यात काही अडचण नाहीये. आणि मग ते काय झीच सगळं असल्यामुळे बाकी सगळी लोक जमवायला फक्त 35 मिनिटं वगैरे लागली. 36 मिनिट सुद्धा लागलं नाही. म्हणाल ते तंत्रज्ञ, म्हणाल ते सगळे लोक उपलब्ध झाले आणि ते नाटक ओपन झालं. क्या बात आहे. म्हणजे परत एकदा प्रवास नाटकापासून सुरू झाला. आपल्या लिखाणावरती म्हणजे ऍज अ विनोदी लेखक म्हणून कोणत्या लेखकाची छाप वाटते स्वतःला का? अशी काही छाप नाही पडलेली, पण मी माझा विनोद लिहितो असं वाटतं? खूप छाप आहे. छाप आहे म्हणण्यापेक्षा माझ्यावर प्रभावच आहे. आत्रे म्हणजे आत्रे जे साबकाने फोडून काढायचे लोकांना, तर ते मी 5वी 6वीत असताना त्यांची ती सगळी पुस्तकं वाचलेली. त्या आत्र्यांचा प्रहार असायचा, असा आत्र्यांचा तडाखा असायचा आणि माझ्यावर त्याचा खूप प्रभाव आहे. आणि अर्थातच त्याच्यानंतर पुलं, म्हणजे आत्रे आणि पुलंचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. आणि तिसरं अजून एक मला महत्वाचं नाव वाटतं ते म्हणजे दमा मिरासदार. तर दमांची अनेक पुस्तकं, अनेक कथा मी वाचलेल्या आहेत. तर ह्या तिघांचा 90 म्हणजे जे काही माझ्यातलं जे चांगलं आहे त्यातलं 99% ह्या 3 लोकांचं आहे. 1% आपलं काहीतरी आहे. पण ह्या तिघांचा खूप प्रभाव आहे माझ्यावर. म्हणजे मी आयदर ही तरी शैली नकळत वापरली जाते माझ्याकडनं किंवा ही या 3 जणांचा खूप आहे. कारण मी त्याच्यावरच वाढलोय. मी चौथं काही कुठलं नाव मला यावेळेला सुचत नाही. आणि या तिघांनी माझ्या मते मराठीतले जे विनोद आहेत त्यातले 95% या तिघांचे विनोद. बाकीचे सगळे एका साईडला लेखक आहेत आणि हे तिघं एका साईडला. इतकं यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि या सगळ्यांचे जे सिनियर होते विनोदातले ते म्हणजे गडकरी. पण आपली ती प्राज्ञा नाही, आपली ती अक्कल, आपलं ते काहीच नाही. म्हणजे गडकरी दुरून पाहायचे, ह्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. ती आपली पहुंचच नाही, ती त्रिज्या आपली नव्हे. गडकरींना लांबून बघायचं, पण हे मात्र तिघं हे आपलेच लोक आहेत. पुलंचा विषय निघाला. पुलंच्या पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर मध्ये जे लिहिलेलं आहे की पुणेकर व्हायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा जाज्वल्य अभिमान पाहिजे. हो. तर ही जी काही जाज्वल्य अभिमान असणारी मंडळी आहेत ना काही पुण्यामधली, त्याच्यामध्ये मिलिंद शिंत्रे एक नाव आहे. जाज्वल्य अभिमान आहे. तर पुणे ह्या विषयावरती मिलिंद शिंत्रेवर गप्पा झाल्या नाही असं होऊच शकत नाही. त्यामुळे त्यावेळेला पुण्याविषयी की काय पुण्याचा जाज्वल्य अभिमान, मी पण पुणेकर आहे, मलाही जाज्वल्य अभिमानच आहे. पण तो जेव्हा समोरच्याला सांगायची वेळ येते ना, त्यावेळेला सगळं आपलं एक वैभव संपन्न पुणे काय आहे हे सांगायची, म्हणजे ते सगळं आठवायला पाहिजे. तर काय काय गोष्टी वाटतात एक पुणेकर असल्याचा अभिमान म्हणून, काय काय वाटतं? काय ना, सगळ्यात महत्वाचं सांगतो की एखादं गाव जे असतं तर ते महत्वाचं आणि ते जबरदस्त का आहे, त्यातल्या 2 गोष्टींमुळे. एक म्हणजे त्या गावात राहणाऱ्या व्यक्ती आणि दुसरं त्या गावातल्या वास्तू. या 2 गोष्टींनी तर एखादं गाव असतं. वास्तू आणि व्यक्ती म्हणजेच तर गाव. बाकी रस्ते सगळीकडेच असतात आणि झाडं सगळीकडेच असतात. बरोबर. पण वेगळे पण या 2 गोष्टींमध्ये आहे. तर चक्क असं आहे की एक काळ असा होता भारतामध्ये की भारतामध्ये जर का 100 सेलिब्रिटी आहेत असं गृहीत धरलं त्या काळात, तर त्यातले 50 पुण्यात होते. हे एक अत्यंत वेगळं आहे. हे का होतं मुळात, हे का झालं, तर याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी त्यांचं जे सगळं स्वराज्य निर्मिती जी आहे ती, जे तिचं जे काम आहे
ते जे चालू केलं तर ते त्यांच्या लहानपणापासून जे शिवाजी महाराज पुण्यात होते, बरोबर. हा सगळ्यात पहिला मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, तो नाकारताच येत नाही. बरोबर म्हणजे महाराजांना नाकारून पुढे जाताच येत नाही. बरोबर. दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यानंतर पेशवाई आली, म्हणजे छत्रपतींनी त्याच्यानंतर पेशवे नेमले. हे जे पेशवे होते सगळे तर हे पुण्यामध्ये होते, शनिवार वाडा. आणि जगातल्या कुठल्याही देशात जे घडतं तेच इथं घडलं, की ती अघोषित राजधानीच होती पुणे ही भारताची. जे छत्रपती जे होते गादी सातारला होती, पण पुणे हा बेस पेशव्यांचा होता. त्याच्यामुळे सगळ्या क्षेत्रातले विद्वान आणि सगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ हे तेव्हापासून पुण्यामध्ये आले. जे जे राजधानीत म्हणजे आज जर का चित्र घेतलं तुम्ही तर मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे. तर कंपनी तुमची कुठली असो त्याचं मेन ब्रँच जी आहे ती मुंबईमध्ये असते. मुंबईमध्ये असते, बरोबर. राजधानीमध्ये सगळेजण एकत्र जमतात. तर तशी त्यावेळी ती पुणे ही राजधानीच होती, अघोषित का होईना. त्याच्यामुळे सगळे ढोड्डाचार्य, सगळे विद्वान, सगळे प्रकांड पंडित, सगळे विद्यावाचस्पती हे जे सगळे होते हे सगळे पुण्यामध्ये त्यावेळेला जमा झाले. विविध क्षेत्रातली जी सिनियर आणि अत्युच्च दर्जाची जी लोक होती ती पुण्यामध्ये होती. म्हणजे महाराष्ट्राच्या कालखुणा नावाचं जे एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये याचे पानोपानी उल्लेख आढळतात की जे जे लोक असे ज्यांना आपण इंग्रजीमध्ये टॉवरिंग व्यक्तिमत्व असं जे आपण म्हणतो, टॉवरिंग पर्सनॅलिटी म्हणजे उत्तुंग व्यक्तिमत्व, ही सगळी पुण्यामध्ये होती. ती परंपरा पुण्याला मिळाली. आणि काय झालं की हे लोकांना सहज ऍक्सेसेबल होते लोक त्यावेळेला. म्हणजे असे काही कोणीतरी हवेल्यांमध्ये राहायचे अशातला काही भागच होता, ते सगळ्यांमध्ये मिसळायचे ते सगळे लोक, ती जी सगळी ग्रेट लोक. त्याच्यामुळे चौका चौकात विद्वान चौका चौकात विद्वान झाले. आणि विद्वानाच्या शेजारी जो उभा असतो त्याला सतत सकाळी हा विद्वान, दुपारी हा विद्वान, असं ते सगळं सुरू झालं. याचा अजून एक फायदा असा झाला की पुण्यामध्ये शैक्षणिक संस्था त्या काळापासूनच्या आहेत. 150-200 वर्षापूर्वीची वाचनालय आहेत, त्यावेळची महाविद्यालय आहेत. शिक्षणाचा प्रसार, साहित्याचा प्रसार, कलांचा प्रसार, विद्वानांचा सुळसुळाट ह्या सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये आपोआपच तयार झाल्या त्यावेळेला. आणि मग ते लोण पसरतं ना सगळीकडे, एक जी गोष्ट असते ती पसरत जाते, सगळीकडनं हेच पसरत गेलं. तर हे पुण्याचं मुळात वैशिष्ट्य असं कुठल्या वेगळ्या गावाला मिळालंय असं मला तरी माहितीमध्ये नाही. मग संगीतातले सुद्धा जे काही म्हणजे सवाई गंधर्व बरोबर हा पुण्यालाच तयार झाला. मग वसंत व्याख्यानमाला ही पुण्यातच तयार झाली. म्हणजे वाचन असेल पुण्यात, कला असेल पुण्यात, साहित्य असेल पुण्यात. ज्या साहित्य संमेलनं, तर जास्तीत जास्त साहित्य संमेलनं ही पुण्यात भरलेली आहेत. मग साहित्य परिषदेचं काम पुण्यामध्ये. नाटक असेल, साहित्य असेल, चित्रपट असेल, प्रभातसारखी मोठी कंपनी पुण्यामध्ये. त्याच्यामुळे कलेची जी जी विविधांग आहेत आणि साहित्याची जी सगळी विविधांग आहेत त्या सगळ्याला पुण्यामधून खूप खूप प्रोत्साहन मिळालं. आणि मग ते सगळेच कलाकार, साहित्यिक वगैरे पुण्यात यायला लागले. सो मग काय झालं की अशा गोष्टींमुळे पुण्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातली श्रेष्ठ लोक ही असायला लागली. मग त्याच्यामुळे पुण्याबद्दल अभिमान बाळगण्याच्या ज्या 4 गोष्टी होत्या त्याच्या 40 झाल्या, मग 400 झाल्या, मग 4000 झाल्या. आमचा गमतीगमतीत जो वाद चालतो की मुंबईकर म्हणतात की गेटवे ऑफ इंडिया, तुमच्याकडे काय आहे? आमच्याकडे शनिवार वाडा आहे. आणि बेसिक फरक असा आहे की गेटवे ऑफ इंडिया ही पंचम जॉर्ज हा भारतात जेव्हा येणार होता तेव्हा त्याच्या स्वागतासाठी बांधलेली कमान आहे. ते गुलामगिरीचं प्रतीक आहे. आणि शनिवार वाडा हे आमच्या साम्राज्याचं प्रतीक आहे, मराठा साम्राज्याचं. त्याच्यामुळे स्वागताची कमान आणि साम्राज्याचा वाडा याच्यात मुळात तुलना होऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे पुण्यामध्ये सार्वजनिक काका होते. आता सार्वजनिक काका कोण होते तर त्यांनी त्यावेळेला सार्वजनिक दृष्ट्या इतकी मोठी कामं करून ठेवलेली होती, स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही. क्रांतिकारकांवर जेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंट खटले भरत होतं तेव्हा ते खटले आपण जिंकावेत म्हणून ब्रिटिश वकील नेमूयात असं ज्याच्या मनात विचार आला ते सार्वजनिक काका. त्यासाठी त्यांनी पुण्यात घरोघरी फिरून वर्गणी गोळा करून ब्रिटिश वकील नेमले होते क्रांतिकारकांना सोडवण्यासाठी. तर क्रांतिकारकही पुण्यात होते, अशी लोकही पुण्यात होती. पुण्यात काय नव्हतं ते तुम्ही मला सांगा. आणि सगळ्यात मला महत्वाचं अजून एक वाटतं की
याचा पुरावा पण आहे. लंडन लंडन आउटस्कर्ट्स मध्ये काही वसाहती तयार करायच्या होत्या. हम्म, तर इथं इतिहास संशोधन मंदिरात एक पत्र आहे हम्म, त्या काळचं, की पुणे जसं वसवलेलं आहे तसं लंडन वसवा, हा, इतकं हे अद्ययावत शहर होतं. म्हणजे आपण जे म्हणतो ना, की कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे, हो, कोकणचा कॅलिफोर्निया, हो, इथं उलट आहे, की लंडन आहे ते पुण्यासारखं करा, इतकं पुणं त्यावेळेला होतं हम्म, चांगलं. तो पुण्यामध्ये अत्यंत लोकांनी असूयेनी बघावं हम्म, अशा व्यक्ती, अशा संस्था हम्म, आणि अशा वास्तू होत्या. हम्म. सो याच्याबद्दल जाज्वल्य अभिमान वाटणार नाही तर मग कशाबद्दल वाटणार. अगदी खरं, अगदी खरं. फेसबुकवरती सुद्धा मिलिंद शिंत्रे हे नाव आता फार गाजत आहे. याचं एक कारण म्हणजे ते तुम्ही हॅशटॅग जो काही सुरू केलेला आहे, हॅशटॅग मराठी ठार मारी, हा फार म्हणजे खूप लोक पण शेअर करतात आणि ते फारच वेगळंच आहे म्हणजे ते काहीतरी. लोक तर चुका करतातच म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही. पण ऍट द सेम टाइम त्याला प्रत्युत्तर म्हणून मिलिंद शिंत्रे जे लिहितात, तुम्ही जे लिहिता त्याच्यावर, तर ते जास्त अट्रॅक्टिव्ह पण असतं आणि ते वाचून तर अजूनच हसू येतं. म्हणजे अगदीच काही वारगी दाखल उदाहरणं द्यायची झाली ना तुमची, तर तुम्ही ते आजच एक इमेज टाकली की त्याच्यात लिहिलंय फोटो स्टुडिओ झेरॉक्स वरती चालू आहे. त्याच्यात लिहिलंय तुम्ही अख्खा स्टुडिओ एकाच झेरॉक्स वरती चालू ठेवणे हे महान आहे. किंवा किंवा कृती कृती वर्थुनिकी वरुण ठरते, आकृती विचारून नाही तर राहणीमान वरुण ठरते. तर त्याच्यावरती परत वर्तणुकीला वरतून पाहिले की वरुण दिसतो, खालून पण तो वरून पाहिला तर खुलून दिसतो वगैरे. हे जे काही कमाल आहे. किंवा अजून एक तुम्हाला सापडली, मला बिबट्या विकत घ्यायचा आहे, कुठं सर्पक आता तो उच्चार पण नाही करतायत, करावा लागेल. त्याच्यावर एकच शब्द तुम्ही दिला, मेंदूला. तर हे मला किंवा वसंत मोरे राज ठाकरेंच्या फोटोकडे बघतायत आणि जी 24 तासची ती इमेज आहे, साहेब मला माफ करा असे म्हणत राज ठाकरेंनी मनसेला दिली सोड चिठ्ठी. हो, चिठ्ठी नाही, चिठ्ठी. चिठ्ठी. हा, म्हणजे असं ते तुम्ही ते लिहिलेलं आहे. तर मुळात हे काय, जसं शब्दकोडे बनला आता बसूनच कम्प्लीट करू, तसं आता कोण कोण चुकतंय ते जरा रिसर्च करू आणि त्याचे ठार मारू त्यांना, नाही, असं आहे का त्याच्या पाठीमागे? नाही, रिसर्च फार करावा लागत नाही. म्हणजे आत्ता मी पैज लावून सांगतो, हम्म, तू मला कुठलाही पेपर दे हम्म, आणि त्याचं कुठलंही पान उघड, हम्म, कुठल्याही पेपरचं कुठलंही पान, त्याच्यात चुका असतातच. हम्म, म्हणजे ही लोक, म्हणजे मराठी वृत्तपत्र, मराठी वाहिन्या, हम्म, मराठी जाहिरातदार हम्म, आणि सर्वसामान्य मराठी लोक हे वाटेल ते मराठी लिहित असतात. आपण काय लिहितोय ते परत एकदा बघण्याचे ते कष्ट सुद्धा घेत नाहीत हम्म, आणि त्याच्यातनं त्या मराठी भाषेच्या अक्षरशः चिंध्या होत असतात. हम्म. तर हे रोज दिसतं आपल्याला. आता आपण ह्याच्यात विनोद करण्यापलीकडे काय करणार आपण याच्यामध्ये? संतापून तर काही उपयोग नाही, सुधारणा होणार नाही. मग किमान करमणूक तरी करून घेऊ. म्हणजे तुम्ही मराठी भाषेच्या चिंध्या करायला बसलेलाच आहात. अरे मंगेश पाडगावकर ह्याच्यात काय अवघड आहे लिहिण्यासाठी? हो. तर काल एकाने मंगेश गाडगावकर असं लिहिलेलं होतं, एवढ्या मोठ्या फॉन्टमध्ये. आता काय करायचं या माणसाचं? आता तुला वाचता येत नाही का की पाडगावकरचा गाडगावकर झालेला आहे, तर नशीब पांडगावकर आडनाव नाही. नाही तर पुरे बीप. बीप बीप बीप. तर अशा अनेक बीपजन्य गोष्टी, अनेक गोष्टी हे लोक लिहित असतात. त्यांना वाटत आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे ना, की याच्यामध्ये सगळी चॅनल्स आणि पेपर्स तर येतात, हे कमी म्हणून ह्याच्यामध्ये आपली शालेय अभ्यासक्रमाची जी पुस्तकं आहेत ना, त्याच्यात सुद्धा इतक्या विनोदी चुका आहेत सगळ्या, की ज्या गंभीरपणे ते कसं आहे, तुम्ही नवीन पिढीचं मराठीच बिघडवताय. बरोबर, अगदी खरं आहे. मग ह्याच्यावरती काय करावं, या सगळ्या प्रकारावरती काय करावं, म्हणून ही लोक मराठी ठार मारायला बसलेली आहेत हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी मराठी ठार मारी हा हॅशटॅग चालू केला.
आणि दिवसाला किमान 5 वगैरे किमान, म्हणजे 25-30 पर्यंत आकडा सहज जातो. एक तासभर वेळ काढला तर 25-30 तुका सहज दिसू शकतात. पण किमान ह्या 4-5 तर मोठ्या मोठ्या दिसतात आपल्याला रोज. त्यामुळे हा एक हॅशटॅग चालू केलाय मराठीसाठी, मराठी ठार भारी. आणि याची विरुद्ध बाजू म्हणून अमर मराठी नावाचा एक हॅशटॅग चालू केलेला आहे. बरं. तर त्याच्यामध्ये काय आहे की मराठीतले वेगवेगळे शब्द ते कसे तयार झाले, वेगवेगळे वाक्प्रचार कसे तयार झाले, याच्याबद्दलची मी माहिती त्या हॅशटॅग मधनं देत असतो. मग ते लिखित स्वरूपात पण असतं किंवा त्याचे व्हिडिओज पण असतात. त्याच्यासाठी मी शिंत्रेगिरी या नावाचा एक युट्यूब चॅनल चालू केलेला आहे. बरं. मग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चांगल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणी तयार कशा झाल्या, त्यांचे अर्थ काय आहेत, वाक्प्रचार कसे तयार झाले, किंवा हा शब्द मूळ कुठल्या भाषेतनं आलेला आहे, असा सगळा एक मनोरंजक पद्धतीने तो सगळा आढावा आपण घेतो. सर असे ते 2 हॅशटॅग आहेत. वा, ते अगदी म्हणजे हिट चालणारे हॅशटॅग्स आहेत. हो. शेवटाकडे जाण्याच्या आधी, या भागाच्या शेवट करण्याच्या आधी शेवटी मी एक फरमाईश करणार आहे आणि ती फरमाईश काय असणार आहे ते मी सांगेन. पण सध्या नवीन काय सुरू आहे आणि कोणत्या गोष्टी अशा आहेत अजून मनात की ज्या पूर्णत्वास झालेल्या नाही आहेत, पण स्वप्न बघितलेलं आहे किंवा कोणाला तरी असाच शब्द वगैरे दिलेला आहे की तो मीच, असं कुठलं काही अजून पोतडीतनं निघणार आहे का बाहेर? हो, निघणार आहे. 2 चित्रपट लिहून पूर्ण झालेले आहेत. बरं. तर एक आहे तो संपूर्ण मराठी संस्कृतीवर आधारित असा सगळा आहे. बरं. दुसरा आहे तो ऐतिहासिक आहे. ते 2 चित्रपट लिहून पूर्ण झालेत. आता त्याची पुढची जी सगळी बाळंतपणं आहेत ती आता चालू होतील. आणि एक स्वप्नाचा भाग म्हणून एक अत्यंत मोठा प्रकल्प माझ्या डोक्यात आहे. तो अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावरचा आहे. बरं. तो अत्यंत मोठा आहे आणि त्याच्यावरती संशोधनाचं काम चालू आहे. बरं. माझ्या बरोबरीने 5-6 इतिहास संशोधक त्याच्यावरती काम करतायत. बरं. आणि हा सुरू होऊन 2-3 वर्ष झाली. अजून एखादं वर्ष जाईल. पण एक महाराजांवरचा एक अत्यंत मोठा प्रकल्प की जो घराघरात पोहोचेल अशा पद्धतीचा आहे. तर ते माझं सगळ्यात मोठं स्वप्न आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. क्या बात आहे. नक्कीच पूर्ण होईल ते. आणि जिथे इतकं मोठं शब्दकोडं एका तपानंतर निर्माण झालं, तसंच हाही प्रोजेक्ट नक्कीच उभा राहील. जे करायचं ते त्या लेवलचंच करायचं, मोठं करायचं. हे सुरुवातीपासून आपल्या गप्पांमधनं निघालेलंच आहे आणि कदाचित ते तुमच्या आयुष्याचं ब्रीदवाक्य सुद्धा आहे. अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड तुमच्या नावावरती आहे. आणि तो वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे अनुप्रास अलंकारामध्ये तुम्ही एक अख्खी कथा लिहिली. म्हणजे जिथे 4 वाक्य सुचायची बोंब, तिथे तुम्ही अख्खी कथा लिहिली. तर ते कसं शक्य झालं हा विषय. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, अनुप्रास अलंकार म्हणजे काय हे पहिले सांगणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर मी विनंती करणार आहे की त्यांनीच आपण आजच्या भागाची सांगता करूया की त्या कथेतलं एक तरी पान माझ्यासाठी आणि रसिकांसाठी नक्की वाचून दाखवा. आणि त्याच्या पाठीमागची नक्की कथा सांगा. आता थोडंसं अजून मी विस्तृत करतो याचं उत्तर. 1 ते 1.5 मिनिट जास्त लागेल ह्याच्यासाठी. हो, नक्की. तर माझी अजून 3 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. एक नाहीये. एक शब्दकोडाचं झालं. दुसरं जे वर्ल्ड रेकॉर्ड आहे ते मराठीतल्या सर्व मुळाक्षरांचा समावेश असलेलं मराठीतलं सर्वात लहान वाक्य, असं एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. म्हणजे उदाहरण देऊन सांगतो की मी तुझ्याशी बोलतोय. मी तुझ्याशी बोलतोय. ओके, 8. तर याच्यात म आला, तू आला, झ आला, य आला, श आला, ब आला, ल आला, त आला, य आला, अशी वेगवेगळी मुळाक्षरं आली. तर असं एक वाक्य तयार करायचं होतं की ज्याच्यात क ते ज्ञ सगळी मुळाक्षरं येतील. असं एक मुळात चॅलेंज होतं. आणि मला असं एक इंग्रजी मधलं वाक्य आलं
की ज्याच्यात A to Z असे ते सगळे आलेले होते. आणि इंग्रजीमध्ये 26 मुळाक्षर आहेत A to Z. तर मी ती मोजली तर ते 32 अल्फाबेटचं वाक्य होतं. जे 32 मध्ये त्यांनी 26 बसवलेली होती आणि ते वर्ल्ड रेकॉर्ड होतं. मी म्हटलं असं मराठीत करूया आपण, फक्त आपला स्ट्राईक रेट यांच्यापेक्षा चांगला पाहिजे. 32 मध्ये 26च्या ऐवजी यांनी 26 मध्ये 26 केलं असतं तर ते जास्त चांगलं झालं असतं. बरोबर. मग मी आपली सगळी मोजली, ती 34 आहे, 34 मध्ये 34 असं करून मी ते वर्ल्ड रेकॉर्ड तयार केलं. ते करायला मला एक साधारणपणे 10 दिवस लागले ते वाक्य तयार करायला. बरं. पण ते 10 दिवसांनंतर ते माझं तयार झालं. तर ते दुसरं वर्ल्ड रेकॉर्ड आहे माझं. त्या वाक्यामध्ये मराठीतली सगळी मुळाक्षरं आहेत. ते वाक्य असं: बळकट मराठीत गोडी ही लाख, ज्ञान भाषा वाढीच्या क्षुधा छंदी झुंजण्याची शपथ घ्या साफ. याच्यामध्ये कथेज्ञ सगळे येतात. हे दुसरं एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तिसरं वर्ल्ड रेकॉर्ड अनुप्रास अलंकारातली कथा हे आहे. आणि चौथं एक रजिस्टर न झालेलं वर्ल्ड रेकॉर्ड आहे. ते आमच्या सगळ्यांच्या सामूहिक आळसामुळे करायचं राहिलं. अच्छा. ते म्हणजे मी 9 साली एक नाटक केलं होतं. त्याचं नाव संगीत नवा बकरा. बरं. हे 2.5 तासांचं नाटक होतं. 2 अंकी रेग्युलर कमर्शियल नाटक. तर याचं वैशिष्ट्य असं की हे मूकनाट्य होतं. बरं. या नाटकात एकही संवाद, एकही ओळ असं काही नव्हतं. बरं. संपूर्णपणे हे मूकनाट्य होतं. आणि जगातलं जे सगळ्यात मोठं मूकनाट्य आहे ते 2.25 तासांचं आहे. आमचं त्याच्यापेक्षा 22 मिनिटांनी जास्त होतं. सो आम्ही त्यावेळेस जर का हा अटेम्प्ट केला असता तर हे कदाचित त्याची नोंदणी झाली असती. नक्की. पण ठीक आहे, तरी हे आपण केलेलं आहे. केलेलं आहे. आता आपण आपल्या मूळ रेकॉर्डकडे वळूया की जे रजिस्टर्ड आहे. पुष्पाचे प्राक्तन म्हणजे अनुप्रास अलंकारातली जगातली सगळ्यात मोठी कथा. बर. आता मुळात अनुप्रास अलंकार म्हणजे काय? तर अनुप्रास अलंकार म्हणजे एक तुम्ही वाक्य लिहिलं तर त्या वाक्यात समजा 6 शब्द असतील, 7 असतील, 8 असतील, जे काही शब्द असतील ते कुठल्या तरी एकाच अक्षरापासून सुरू करायचे. म्हणजे उदाहरणार्थ, काकांनी काकूंचे कामाचे काळे कोरे कागद कापून कचरा कोंडीत कोंबल्यामुळे काकू कावल्या. सगळं कधी. किंवा हिंदीत पण असं आहे की चंदू के चाचा ने चंदू के चाची को चांदी के चम्मच से चटणी चटाई. तर हा अनुप्रास अलंकार, याला इंग्लिशमध्ये ॲलिट्रेशन असं म्हणतात. हा जगातल्या प्रत्येक भाषांमध्ये आहे. प्रत्येक भाषांमध्ये अनुप्रास अलंकार आहे. त्यातले लिखाण आहेत, छोट्या कविता आहेत, उतार आहेत, वगैरे वगैरे वगैरे. तर मी मराठीमध्ये एक अशी कथा लिहिली, पुष्पाचे प्राक्तन, की जी 2,500 शब्दांची आहे आणि जिचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे. ह्या 2,500 जे शब्द आहेत ते सगळे प पासून चालू होत. बरं. म्हणून त्याचं नावही पुष्पाचे प्राक्तन. ती संख्या सुद्धा मी प ची घेतली 2,500. कुठेच सोडलं नाही. सगळीकडून अनुप्रास अलंकार. आणि त्या पुस्तकाची किंमत मी 50च ठेवली होती सुरुवातीला. सगळं प. त्याच्यामध्ये मी चित्र काढली होती. त्या प्रत्येक चित्रामध्ये प आला होता. त्या चित्रकाराचं आडनाव सुदैवाने पेशवे असं होतं आणि त्याच्या कंपनीचं नाव परफेक्ट पॅलेट असं होतं. तो योगायोगाचा भाग. पण मग पच का, म का नाही, क का नाही, ध का नाही? तर याला थोडासा आळस कारणीभूत आहे. ही गोष्ट सुद्धा 12-15 वर्षापूर्वीची. माझा मुलगा त्यावेळेला शाळेत होता आणि असेच उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस होते. तर हा दिवसभर काय खेळायचा खालती आणि काय सकाळी उठायची घाई नाही त्याला. रात्री जागायचं आणि त्याला ते जागायचं म्हणजे तो काहीतरी खेळूया म्हणायचा. तर काय खेळणार याच्याबरोबर. मग मी त्याला सगळे असे वेगवेगळे कोडी वगैरे घालायचो आणि मग मी त्याला एके दिवशी कोडं घातलं असं की तू एक काम कर म्हणलं, मला एक वाक्य लिहून दाखव आणि ती सगळी जी वाक्यातले जे सगळे शब्द आहेत ते एकाच अक्षराने चालू करायचे. तर असं केल्यानंतर त्यांनी पटकन 1-1.5 मिनिटात एक वाक्य लिहिलं की जे त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलं. म्हणलं इंग्रजी नाही, आपल्या मराठी भाषेत लिहि म्हणलं. मग त्यांनी पुढच्या 2 मिनिटांमध्ये मराठीमध्ये एक वाक्य लिहिलं. आणि मी जो अंतर्मुख झालो, अरे याने म्हणलं 2 मिनिटात एक वाक्य लिहिलंय, आता मला लिहिता आलंच पाहिजे. बरोबर. आणि असं म्हणून मग मी लिहायला बसलो. बरोबर. मी लिहायला बसलो. मग मी साधारणतः काय लिहावं, कसं लिहावं जरा विचार करत होतो. आणि त्याला मला एक आठवण अशी झाली की मी पूर्वी
एका चॅनलसाठी एक गेम शो डिझाईन करून देत होतो. आणि त्यावेळेला त्यातला एक सेगमेंट हा मी लिहिला होता असं मला आठवलं. बरं. आणि मग मी म्हणलं आपण काय लिहिलं होतं, एक वाक्य त्यांना लिहून दाखवावं लागतं की असं असं एक लोकांनी तयार करायचंय. आणि ते त्या वाक्याचा आपण काहीतरी आधार घ्यावा असं मला वाटत होतं. आणि ते प पासून लिहिलंय असं मला आठवलं. आणि म्हणलं चला आपण आता प मध्ये लिहायला सुरुवात करू. आणि म्हणलं ज्याला ते सापडेल त्याला ते वाक्य ह्याच्यात खूप सोया, म्हणजे ती जरा लेंथ मोठी होईल असा त्याच्यात आळस होता. ते वाक्य मला नंतर कधीच सापडलं नाही आणि मी प पासून लिहायला सुरुवात केली. हा म्हणजे प हे का निवडलं तर ह्याचं खरं कारण हे आहे. आणि आता योगायोगाची गोष्ट सांगतो. हे जेव्हा सगळं लिहून पूर्ण झालं आणि मी अभ्यासाला बसलो त्यावेळेला शब्दकोश घेतले सगळे आणि मी पाहायला लागलो तर योगायोगानी प चे शब्द सगळ्यात जास्त आहेत. बर. आणि खूप पटीने जास्त आहेत. बर बर बर. हा योगायोगाचा भाग होता, म्हणूनच कदाचित ते रेकॉर्ड आपोआप पूर्ण झालं असावं. मी कदाचित दुसरं अक्षर निवडलं असतं तर ते मला आता शंका येते की ते पूर्ण झालं असतं की नाही. याचं कारण प्रत्येक भाषेमध्ये क्रियापद कमी असतात. बरोबर. आणि मराठी वाक्य क्रियापदांशिवाय पूर्ण होत नाही. आणि नंतर मला क्रियापदांची चणचण भासलेलीच आहे की सगळं वाक्य लिहित आणायचं आणि अरे आता क्रियापद नाही म्हणून ते रद्द करायचं. सो एक एक वाक्य लिहायला मला 3-3 3.5 तास लागलेले. बर. कारण जे काही सगळं सुचेल त्याला प पासून शब्द पाहिजेत. तर कोणतीही वाक्यरचना करताना मनात आपल्या ती कथा दिसायला लागते. फक्त आता त्या सगळ्याला प पासूनचे शब्द कुठले आहेत हे शोधणं हे काम होतं. दुसरा अजून एक महत्वाचा विषय होता की तुम्ही तुमच्या भाषेसाठी जेव्हा काम करत असता भाषा समृद्ध कधी होते तर जास्तीत जास्त शब्द संग्रह जसा मोठा असेल तुमचा तर काळाच्या ओघात काय झालंय की बरेचसे शब्द आपण वापरायचे बंद केलेले, अप्रचलित झालेले ते. त्याच्यामुळे मग आपोआपच शब्दसंग्रह आपला दुबळा होत जातो. बरोबर. म्हणून मी जाणीवपूर्वक जवळपास 250 अप्रचलित शब्द याच्यामध्ये घेतले की ते त्या निमित्ताने परत थोडेफार वापरायला सुरुवात होईल. म्हणजे उदाहरणार्थ पंगुवार म्हणजे शनिवार, किंवा पलांडू म्हणजे कांदा, किंवा पीतांजन विषांग म्हणजे उजवीकडे पिवळे ठिपके असलेला घोडा, किंवा पोगरदम्या म्हणजे फोपशा, किंवा पातकिरल्या प्रकृतीचा म्हणजे कृश, असे अनेक जे शब्द आहेत जे मराठीमधनं आता वापरले जात नाहीत ते मी परत जाणीवपूर्वक त्यांचा वापर केला. अशा पद्धतीने ही सगळी कथा मी पूर्ण केली. क्या बात आहे. तर मी आता फरमाईश केलेलीच आहे की शेवट आपण त्यांनी जी कथा लिहिलेली आहे प्रत्येक शब्दाची सुरुवात प वरनं या अनुप्रास अलंकारामध्ये बेस असलेली, तर ती कथेचं नाही एका पानाचं त्यांनी वाचन करावं. आणि हे कुठे अवेलेबल आहे पुस्तक किंवा ही कथा? याचं पुस्तकच आपण प्रकाशित केलेलं आहे, त्याचं नाव पुष्पाचं प्राक्तन. आणि हे दुकानांमध्ये मिळतं किंवा माझ्याकडेही मिळतं. म्हणजे काय भरपूर प्रती आहेत आणि खूप मागणी असते त्याला सतत, त्यावेळी ते सतत छापत असतो. तर पुष्पाचे प्राक्तन हे पुस्तक ज्यांना ज्यांना हवंय आणि ज्यांना ज्यांना भेट म्हणून द्यायचंय अशा सगळ्यांनी मिलिंद चिंत्रे यांना संपर्क साधू शकता. फेसबुकवरती मिलिंद चिंत्रे आहेतच आणि त्यांनी जर परमिशन दिली तर आपण त्यांचा नंबर या एपिसोडमध्ये खाली पुस्तकासाठी संपर्क म्हणून देऊया. आणि त्याचबरोबर आजची जी सगळी मुलाखत झाली तर जसं मी अगदी सुरुवातीला म्हणालो की खूप इन्फॉर्मल गप्पा होणार आहेत आणि तसंच झालं. आणि वेगवेगळे सगळे आयाम जाणून घेता आले, त्यामुळे खूप छान वाटलंय. आणि मी त्यासाठी मिलिंद चिंत्रेंचे आभार मानतो की बोलत राहूयासाठी तुम्ही वेळ दिलात आणि एक मनमोकळ्या गप्पा आज तुम्ही मारलेल्या आहेत. खूप खूप आभार. आणि आपण ह्या एपिसोडची सांगता मिलिंद चिंत्रेंच्या कथेतल्या एका पानाने करूया. पुढच्या भागात भेटूया नवीन पाहुण्यासह आणि मग नमस्कार. पिंपळे निलगचे पोलीस पाटील प्रकाशराव पाटीलांवर प्रतिशोधासाठी पिंजलेल्या पाणीपुरीवाल्या पिंटू पंचपोरने परिवर्तनीच्या पाचपटी परिवारातून प्रथमतः पुष्पाला पाळतवले. पिळिल्ली सोय पिंटूचे पाय पुष्पपुष्पाच्या पडछायेकडे सुद्धा पडत पाठीवरून पायापर्यंत पासोडीचे पांघरून पडवीमध्ये पडलेल्या पुष्पाकडे पापवासनेने पाहणाऱ्या पवनर भो पिंटूला पाहून
प्रकाशरावांनी पिंटूला पंचक्रोशीतल्या पब्लिक समोर पग्गळ पिढी घातली. प्लॅन्चेटवरच्या पितराज्ञेनुसार प्रतिशोधाच्या पहिल्या पार्टमध्ये पापी पाडेसार पिंटूने पुण्यातील पेशवे पार्कच्या पलीकडच्या पेट्रोल पंपावर प्रतिष्ठित प्रकाशरावांच्या प्रशालेची पोपटी पजेरो पाहता पाहता पळवली. पजेरो मधल्या पोत्यातील पारपत्र, पासबुक, प्रकाश पदुकळवरील प्रबंध, पंचवार्षिक प्रश्नपत्रिका संच, प्रशालेची पावती पुस्तकं, प्रगती पुस्तकं, पदकं, प्रमाणपत्र, पेपरवेट्स, प्रयोगशाळेसाठी पुत्तलिकांमलं, परीक्षा देण्याच्या पुरवठादारांची पॅम्पलेट्स, पूर्व माध्यमिक परीक्षेसाठी पंतोजींची पैकमाला, पिकासोच्या पेंटिंगच्या प्रतिकृतींच्या पारदर्शिका, परदेशी पद्यरचनांच्या प्रतिपुस्तकांच्या 500 प्रती, पारकरचे पेनसंच, प्राकृतातील प्रहेलिकांची पुस्तकं, पायथागोरसच्या प्रमेयावरील प्राध्यापक परचुऱ्यांची प्रश्नावली, पत्रव्यवहाराची पाकिटं, पुष्टीपत्रांची पेटी, पाचगणीच्या पांचजन्य प्रकाशनाच्या पाणिनीचा परिसस्पर्शाची पहिली प्रत, पिरॅमिड्सच्या पूर्वेतिहासावरच्या पेपरमधल्या पुरवण्या, पाठ्यक्रमांच्या पत्रिका, प्रोफेसर पेठ्यांची प्राच्य विद्यार्थ्यांसाठीची पाठांतरमाला, पदार्थ विज्ञानावरील प्रश्नमंजुषेच्या पुस्तिका, पाटलांच्या पैशांच्या पाकिटासह पिंटूला पावल्या. वा वा वा. अप्रतिम अप्रतिम.